नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईच्या राजकारणासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाच्या वादामध्ये आता नवं वळण मिळालंय. मोबाईलवरून EVM हॅकिंगचे आरोप झाले, निवडणूक आयोगानं ते फेटाळले आणि आता मात्र डेटा एंट्रीसाठीचा जो मोबाईल होता तो विजयी उमेदवार वायकरांच्या मेहुण्याकडे कसा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल सध्या देशभर गाजतोय. आधी निकालावरून वाद झाला आणि आता मतमोजणी पद्धतीत थेट EVM हॅकिंगचा आरोप होतोय. आरोप काय होताय त्याआधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत झाली. 4 जूनला EVM मतमोजणी संपल्यानंतर ठाकरे गटाचे कीर्तिकर अवघ्या एका मतानं आघाडीवर होते. नंतर यामध्ये पोस्टल मतं ॲड केली गेली. त्यात वायकरांना 49 मतं जास्त पडल्यानं वायकरांना 48 मतांनी विजयी घोषित केलं गेलं. पोस्टल मतं साधारण 3000 होती, त्यापैकी 111 मतं बाद करण्यात आली. यावेळी वायकरांचे नातलग मतमोजणी केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोनसह वावरत होते म्हणून तक्रारी दाखल झाल्या. अपक्ष उमेदवारांना देखील तक्रार दिली, मात्र त्यांच्या आरोपांनुसार ती तक्रार घेतली गेली नाही. त्यानंतर आज मिड डे मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये वायकरांच्या नातलगांकडे असलेला फोन EVM हॅक करू शकत होता म्हणून शंका वर्तवली गेली आणि तिथूनच नव्या वादाला सुरुवात झाली. उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आलं की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय. तिथे हजारो पोलीस, 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो. हे कसं काय कळत नाही मला. हे काय चाललं आहे, रेडीचा डाव चाललेला आहे. त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे. त्यामुळे या रेडी डावला मी काय महत्त्व देत नाही आहे. त्यांना जे काय करायचं द्या. दूध का दूध. इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन इथून बाहेर. आता मतमोजणी वेळी त्या दिवशी आतमध्ये नेमकं काय घडलं ते देखील समजून घेऊया. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार EVM हे कोणत्याही फोनशी कनेक्ट होत नाही. मतमोजणी वेळी आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसते. फक्त इनकोर नावाच्या यंत्रणेला मोबाईल नेण्याची परवानगी दिली जाते. ज्यांना मोबाईल वापराची परवानगी होती त्यापैकी गुरव नावाचा एक व्यक्ती होता. त्याची जबाबदारी EVM वरची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्याची किंवा कळवण्याची होती. त्याच गुरवकडचा मोबाईल शिंदे गटाच्या वायकरांच्या मेहुण्याकडे गेला. हे स्वतः निवडणूक अधिकारी पोलिसांच्या दाखल्यानं कबूल करतायत. जिथं डेटा आपण अपडेट करतो म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो, त्याचा EVMशी काही संबंध नाही आहे. इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ EC आहे. त्याचे OTP वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते. त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरव आणि आम्ही त्याच्यावरही FIR केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला है. मोबाइल था या इलेक्शन कमीशन का मोबाइल? हाँ, वो उसको जो अलाउ किया गया था वो उसका मोबाइल था. तो पर्टिक्युलरली रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला का सापडला हा एक संशय आहे. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचा मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी FIR केलेला आहे. त्या दिवशी कुणी कुणी मोबाईल वापरले याचा उलगडा CCTV फुटेजनं होऊ शकतो, मात्र ते कोर्टाच्या परवानगीनंच मिळेल असं निवडणूक अधिकारी सांगतात. यात विरोधाभास म्हणजे ज्या निवडणूक आयोगानंच मोबाईल वापराबद्दल तक्रार दिली आहे त्यात पोलिसांना तुम्ही CCTV देणार का या प्रश्नावरही निवडणूक अधिकाऱ्यांचं उत्तर नकारात्मक आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहेत.
वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे. वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला. कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमार्डीपासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंटपर्यंत. अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची. रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्रपरिवार मोबाईल घेऊन आतमध्ये का फिरत होता, तिला का रोखलं नाही? पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी, या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केले जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन रेस्टरूमला जात होते. अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते? तुमच्या इकडे अशी कोणती माहिती तुम्ही बाहेर देत होती? माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते. जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये. ज्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या आरोपीचा मोबाईलच्या माध्यमातून जे सगळ्या घटना घडल्या त्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठ अधिकारी होत्या. या प्रकरणामध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल केली, तुमच्यावर काय एफआयआर दाखल केली नाही याचं उत्तर पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी जे ऑपरेटर होता त्यांनी सगळे घोळ केला असा त्यांचा आरोप आहे. त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना. या प्रकरणामध्ये तुम्ही तर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. नाही, माझ्यावर कशाला एफआयआर? विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. पुलिस अपनी जांच कर रही है, लेकिन क्या इलेक्शन कमीशन भी कोई जांच करेगा? पुलिस का इन्व्हेस्टिगेशन हो जाने दीजिए, फिर इलेक्शन कमीशन. मात्र 10 दिवस झाले तरी त्यांना सीसीटीव्ही देण्यास आता तुम्ही नकार दिलेला आहे. सीसीटीव्ही देणार आहेत की नाही, काय नियम सांगतो? तुम्ही नितेश राणा सांगितले की आदल्या दिवशी सीसीटीव्ही देतो आम्ही पुढे. नाही, मी देतो असं नाही म्हणलं, देतो असं नाही म्हणलं. मी त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये. आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरशिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये. ते कस्टडीत आहे डीओच्या. मैम, पुलिस ने भी सीसीटीवी की मांग की है क्या जांच के लिए, और क्या पुलिस को सीसीटीवी देंगे? नो, nobody will get the CCTV footage unless until there is an order from the competent court. तुम्ही हा समजा जर आरोप होत आहे तर तुम्ही याचा शोध कसा घेणार आहे? कारण जे विजयी उमेदवार आहेत वायकर, त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मेहुण्यावर आरोप होत आहेत, तर त्या आरोपांचं खंडन कसं करा? नाही, आरोपांचं खंडन आम्ही एफआयआर केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे, त्यांच्याकडे हँडओव्हर केलेला आहे. तर ते इन्व्हेस्टिगेशन करतील. आता त्यांनी म्हणलंय ना, त्यांनी फोरेंसिकला पाठवलंय वगैरे, तर ते चौकशी करतील. एफआईआर में जो ओटीपी का मेंशन है मैडम, वो क्या है, थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए. एफआईआर में कोई ओटीपी का मेंशन नहीं है. वो उसके इस रीजन की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है. आपने क्या कंप्लेंट दी? क्या कंप्लेंट दी? आपने एफआईआर को उसमें आपकी कंप्लेंट क्या दी? मोबाईल मध्ये अनऑथराइज पर्सननी वापरला मोबाईल. लेकिन वो तो आपका आदमी है. नहीं वापरला, वो मिला दूसरे के पास ना. एफआईआर में ओटीपी का मेंशन है मैडम, वो ओटीपी क्या है, थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए. वो जो कुछ तो ओटीपी के बारे में मेंशन किया हुआ है एफआईआर में, व्हाट इज दैट? एटलीस्ट लेट अस. ओटीपी एनेबल्स द एआरओ टू ओपन द एनकोर सिस्टम जहां डेटा एंट्री होती है. इट हैज एब्सोल्युटली नथिंग टू डू विद द ईवीएम. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. एकीकडे राहुल गांधी यांनी देखील या वादावर ट्विट करत सवाल उपस्थित केले. खुद्द एलन मस्क यांनी देखील ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं ट्विट केलं. त्यामुळे हा वाद अजूनच वाढला. सत्य नेमकं काय आहे ते चौकशी अंती समोर येईल.
मात्र मतमोजणीवेळी नेमलेला एका ऑथराइज व्यक्तीचा मोबाईल उमेदवाराच्या नातलगाकडे कसा गेला? FIR आठवडाभर उशिरानं का दाखल करण्यात आली? FIR कॉपी का दिली जात नाही? गृह खात्याच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा FIR का अपलोड नाही? अपक्ष उमेदवारानुसार त्याची तक्रार का दाखल करून घेतली गेली नाही? असे अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेत. नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.